माझी मुलगी आंधळी होती आणि माझ्या नवऱ्याला तिचे लग्न करायचे नव्हते. कारण माझी मुलगी आंधळी असल्यामुळे त्यांना असे वाटत होते की ती कायमची आमच्यासोबतच राहावी. पण एके दिवशी मी तिच्यासाठी चांगले स्थळ पाहिले आणि तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर माझी मुलगी फोनवरच बोलायची. म्हणायची, आई, मी मनापासून खूप आनंदी आहे. तुला इकडे येण्याची काहीही गरज नाही. तिच्या लग्नाला आता 5 महिने झाले होते. मला तिची खूप आठवण येत होती. म्हणून माझ्या नवऱ्याने मला माझ्या मुलीच्या घरी नेले. दरवाजा उघडताच त्या माणसाला पाहून मी खूप हैराण झाले आणि जेव्हा मी माझ्या मुलीला जावई बाप्पूबद्दल विचारले तर ती म्हणाली, त्यांनीच तर दरवाजा उघडला होता ना. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो माणूस तर मी तब्बल 5 महिन्यानंतर आज पहिल्यांदाच माझ्या मुलीच्या सासरी जाणार होते. पर्यंत मी तिच्यासोबत फोनवरच बोलत होते. मी रोज न चुकता माझ्या मुलीसोबत फोनवर बोलायचे आणि ती मला खूप आनंदी वाटायची. तिचा आनंदाने भरलेला आवाज ऐकून माझ्या मनाला खूप आनंद मिळत होता. मी माझ्या नवऱ्याला सांगायचे की बघा, तुम्ही म्हणायचा ना की आपल्या मुलीचे लग्न करणार नाही आणि तिला नेहमी आपल्याजवळच ठेवणार कारण ती आंधळी आहे. पण आता बघा, ती तिच्या नवऱ्यासोबत किती आनंदात आहे. मी महादेवाजवळ हीच प्रार्थना करते की माझ्या मुलीला नेहमी आनंदात ठेव. माझा नवरा मला म्हणाला, सरिता, मी तर समजत होतो की आपली मुलगी आंधळी आहे, काहीही पाहू शकत नाही. मग ती सासरी लग्नानंतर कशी राहू शकेल किंवा तिथे कशी काम करू शकेल अशी मला चिंता सतत लागून राहायची. मला कुठे माहिती होतं की तिला इतकी चांगली लोक मिळतील जी माझ्या मुलीची इतकी काळजी घेतील आणि तिच्यावर इतकं प्रेम करतील. मोठमोठ्या श्रीमंत घरात राहणाऱ्या मुलीसुद्धा इतक्या खुश राहत नाही जितकी आपली मुलगी आंधळी असूनसुद्धा तिथे खुश आहे. माझ्या मुलीचे सासर दुसऱ्या शहरात होते जे इथून खूपच लांब होते. तिच्या घरी जाण्यासाठी आम्हाला 5 ते 6 तास लागत होते. पण पैशांच्या कमतरतेमुळे आम्ही मुलीच्या घरी लग्नानंतर अजूनपर्यंत तरी गेलो नव्हतो. एक दिवस मी स्वप्नात पाहिले की माझी मुलगी टेन्शनमध्ये आहे आणि तिचा नवरा तिच्यासोबत भांडण करत आहे. ती सारखी रडून आपल्या आईबाबांना आवाज देत आहे. हे असले स्वप्न पाहिल्यानंतर माझ्याकडून राहावले गेले नाही. मी मध्यरात्री उठून नवऱ्याला जागे करून नवऱ्याला म्हणाले की काहीही करून मला उद्या माझ्या मुलीकडे घेऊन चला. मला खूप भयानक स्वप्ने पडले आहे. दुसऱ्या दिवशी मी आणि माझा नवरा माझ्या मुलीच्या घरी जायला निघालो. आम्ही आमच्या मुलीच्या घराबाहेर पोहोचलो तेव्हा नीतूच्या सासऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यांच्याकडे पाहून आम्ही स्मित हास्य केले, पण आम्हाला पाहून मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. असं वाटत होतं की जणू काही नीतूच्या सासऱ्यांना आमच्या इथे येणे आवडले नाही. मी एक नजर नीतूच्या सासऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत होते. ते पाहून आमच्या मनात भीती निर्माण झाली होती. आम्ही आमच्या मुलीला भेटण्यासाठी घरामध्ये गेलो. आम्ही घरात जाऊन पाहिलं तर आमची मुलगी तिच्या खोलीत बसलेली होती. तिच्यासमोर बऱ्याच प्रकारची फळे ठेवली होती आणि ती एखाद्या राणीसारखी एसीवाल्या खोलीत बसून फळं खात होती. आमच्या पावलांचा आवाज ती लहानपणापासूनच ओळखत होती. जशी आमच्या येण्याची चाहूल तिला लागली, ती पटकन उठून उभी राहिली आणि आसपास मान फिरवत म्हणाली, आई बाबा, तुम्ही दोघे आले आहात ना. इतके बोलून ती पुढे आली आणि आम्ही दोघांनी आमच्या मुलीला मिठी मारली. तिला मिठीत घेऊन रडू लागलो. आम्ही जो विचार करून तिच्या घरी आलो होतो तसं अजिबात दिसत नव्हतं. तेवढ्यात आमच्या मुलीचा सासराही त्याच खोलीत आला आणि म्हणाला, तुम्ही लोक बसा, मी तुमच्यासाठी थंड पाणी मागवतो. आम्ही आमच्या मुलीजवळच तिच्या खोलीत बसलो होतो. मी नीतूला विचारले, बाळा, तुझा नवरा कुठे आहे? आम्हाला तो कुठेच दिसत नाहीये. हे ऐकून नीतूच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव दिसले. ती म्हणाली की आई, तू हे काय बोलत आहेस? माझा नवरा तर हा तुमच्यासमोर उभा आहे. नीतूच्या हाताच्या इशाऱ्याकडे पाहिले तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर तर काही वर्षांपूर्वी, आई, खूप तहान लागली आहे, गळा सुकला आहे. जेव्हा माझ्या मुलीने मला आवाज दिला तेव्हा मी गाढ झोपेतून मुलीचा आवाज ऐकताच खडबडून जागी झाले. एक नजर मुलीकडे पाहिले तर ती समोरच्या बेडवर बसून हवेत हात फिरवत मला शोधत होती. मुलीला पाहून मी खोल श्वास घेतला आणि उठून पाण्याचा ग्लास भरून तिला माझ्या हाताने पाजू लागले.
मला प्रत्येक क्षणी माझ्या मुलीच्या परिस्थितीवर भीती वाटत होती. जर कोणी या सुंदर चेहऱ्याकडे एकदा पाहिले तर तो दुसऱ्यांदा तिच्याकडे नजर उचलून पाहतच राहील, इतकी सुंदर मुलगी होती माझी. पण जर कोणाला कळाले की ती आंधळी आहे तर ते हैराण होऊन कानाला हात लावायचे आणि म्हणायचे की नक्कीच तिच्या आईवडिलांच्या मोठ्या पापाची शिक्षा मिळाली आहे. इतकी सुंदर मुलगी जन्माला तर आली, पण ती आंधळी निघाली. नाहीतर जगात फारच क्वचित इतकी सुंदर माणसे पाहायला मिळतात. जेव्हा मी माझ्या मुलीला चुपचाप एका जागेवर बसलेली पाहायचे तर मला खूप वाईट वाटायचे. माझी इच्छा होती की माझ्या मुलीने हे रंगीबिरंगी जग पाहायला हवं, आपल्या आईवडिलांना ओळखावे. पण तिने फक्त तिच्या हाताच्या स्पर्शाने आमचा चेहरा आपल्या नजरेत बनवला होता. ती वस्तूंचा वास घेऊन, ओळखून, आपल्या मनाच्या साहाय्याने अंदाज घेऊन थोडीफार चालू फिरू शकत होती आणि आमच्या चाहूलमुळे ती आम्हाला ओळखूही शकत होती. मी माझ्या मुलीला माझ्या हाताने पाणी पाजले आणि एक नजर नीतूच्या वडिलांवर टाकली, जे दिवसभर काम करून थकून भागून आपल्या बेडवर गाढ झोपले होते. नीतू आम्हाला आमच्या जीवापेक्षा खूप जास्त महत्त्वाची होती. जगातील लोक तिच्याबद्दल काहीही विचार करू देत, पण नीतूवर आमचं जीवापाड प्रेम होतं. नीतू तरुण झाली आणि माझ्या मनात तिच्या लग्नाबद्दल विचार येऊ लागले. मी माझ्या आंधळ्या मुलीसाठी चांगली स्थळं शोधू लागले. जेव्हा गावात एखाद्या मुलीच्या लग्नाची बातमी ऐकायचे तेव्हा माझ्याही मनात विचार यायचा की माझ्याही मुलीचं लग्न व्हावे. ती फक्त पाहू शकत नव्हती, पण घर चांगल्या प्रकारे सांभाळत होती. खूप हुशार होती ती. मी याच विचारात मग्न होते तेव्हा माझा नवरा घरी कामावरून परत आला. तिच्या वडिलांच्या पावलांची चाहूल ऐकून माझी मुलगी लगेच उठली आणि भिंतीचा सहारा घेऊन किचनमध्ये निघून गेली. तिथे नेहमीच्या जागेवर पाण्याचा माठ ठेवलेला होता. नीतूने पाण्याचा ग्लास भरला आणि ग्लास घेऊन वडिलांजवळ आली आणि म्हणाली, बाबा पाणी घ्या, पाणी प्या, खूप थकून आला असणार ना तुम्ही. असं म्हणून ती वडिलांच्या पायाजवळ बसली आणि मग वडिलांचे पाय दाबत पायातून बूट काढू लागली आणि म्हणाली, बाबा तुम्ही इथेच आराम करा, मी तुमचे पाय दाबून देते. तिच्या वडिलांनी जेव्हा मुलीचे हे शब्द ऐकले तेव्हा नेहमीप्रमाणे हसून तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि आशीर्वाद देत म्हणाले, नाही बाळा, तू इथे माझ्याजवळ बस आणि मला सांग की आई तुला आज ओरडली तर नाही ना, किंवा तुझ्याकडून जास्त काही काम करून तर घेतले नाही ना. मी तुझ्या आईची आज चांगलीच खबर घेतो. नीतू हसतच म्हणाली, नाही बाबा, आई तर उलट माझी जास्तच काळजी घेते, मला तर काहीच काम करू देत नाही. जर ती कधी मला रागवली तर मी तुम्हाला नक्की सांगेन. नंतर मी माझ्या मुलीला तिच्या रूममध्ये पाठवले. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आपली नीतू आता तरुण झाली आहे, आपण आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. माझे बोलणे ऐकून माझा नवरा माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागला. असं वाटत होतं की जणू काही मी काहीतरी चुकीचं बोलले आहे, ज्याचा कधीच विचार केला नसेल. माझा नवरा मला म्हणाला की तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना ग, काहीही काय बोलत आहेस. नीतूबद्दल तुला माहिती तर आहे ना, तिला डोळ्यांनी दिसत नाही आणि आपण अशा परिस्थितीत आपल्या मुलीचे लग्न कसं काय करू शकतो. मला अजून काहीतरी बोलायचं होतं, पण माझ्या नवऱ्याने मला शांत केलं आणि म्हणाला, मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथे ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहते, सुरक्षित आहे. तिला इथे प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलीला कसे हँडल करायचे, पण जेव्हा ती तिच्या सासरी जाईल तर तिचे खूप हाल होतील. तुला तर माहिती आहे की लग्नानंतर नवऱ्याचे काम, त्याची जबाबदारी, मग सासू सासरे आणि नणंद जाऊबाई, हे सगळं ती सांभाळू शकेल का. या घरात तिला एक ना एक गोष्ट आणि प्रत्येक कोपरा माहिती आहे. माझ्या नवऱ्याने हे सर्व मला बोलून गप्प केले होते, पण मी मात्र हाच विचार करून टेन्शनमध्ये आले होते की माझ्या मुलीचे भविष्य कसे असेल. मी खूप लांबचा विचार करत होते. मनात अनेक विचार येऊ लागले होते. जर समजा पुढे जाऊन आम्ही दोघेही या जगातून निघून गेलो तर नीतूचे काय होईल, ती कुठे जाईल, तिची जबाबदारी कोण घेईल. हा विचार करूनच माझ्या डोळ्यात पाणी यायचे. असेही गाववाले आणि नातेवाईक माझ्या मुलीची मस्करी करायचे, कारण ती आंधळी होती. एक दोन महिला तर इथपर्यंत बोलल्या होत्या की अशी मुलं जन्माला येण्याआधीच मरून जावी.
जसजशी अशी मुलं मोठी होतात त्यांचे प्रॉब्लेम वाढतच जातात. मग यांना कोण सांभाळणार? त्यापेक्षा अशी मुलं जन्माला न आलेलीच बरी. मी देवाजवळ प्रार्थना करायची की माझ्या मुलीला चांगले स्थळ येऊ देत, जो तिला आपल्या घरी घेऊन जाईल. माझी मुलगी दिसायला तर खूपच सुंदर होती. तिचा स्वभावही चांगला होता. एकदा का तिला घराचा अंदाज आला की ती त्या घरातील सर्व काम चांगल्या प्रकारे करायची. एक दिवस एक एजंट आमच्या घरी आला, ज्याच्याजवळ लग्नाची स्थळं असतात, आणि मला म्हणाला की माझ्या नजरेत एक मुलगा आहे. तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावून देऊ शकतो. लग्नाची गोष्ट ऐकून मी हैराण झाले आणि म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का की माझी मुलगी आंधळी आहे आणि तिला काहीच दिसत नाही. आम्हाला तिचे लग्न करायचे नाही. तो एजंट म्हणाला की मला सर्व माहिती आहे आणि मी त्यांनाही सगळे सांगितले आहे. त्या लोकांना काहीच हरकत नाही. तो खात्यापित्या घरातला मुलगा आहे, शिवाय एकुलता एक मुलगा आहे. तिथे तुमची मुलगी खूप सुखात राहील. मी त्या मुलाचे कौतुक ऐकले तर मनात मला खूप आनंद झाला होता. माझ्या मनातही नीतूच्या लग्नाबद्दल एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला होता. मनात विचार यायचा की याच घरात माझ्या मुलीचे लग्न होऊ देत. त्या लोकांना माझ्या मुलीच्या आंधळेपणाशी काहीच हरकत नव्हती. शिवाय ते श्रीमंत लोक होते. घरात नोकर चाकरही होते. कामे करण्यासाठी त्यांच्या घरी मोलकरीण होत्या. ते माझ्या मुलीचा चांगला स्वभाव आणि तिची सुंदरता पाहून लग्नाला तयार झाले होते. पण हे कळाले नाही की त्या लोकांना माझ्या मुलीबद्दल कसे कळाले, कोणी सांगितले. रात्र होताच नीतूचे वडील घरी आल्यानंतर मी त्यांना ही गोष्ट कानावर टाकली. एकदा पुन्हा नीतूच्या लग्नाची बातमी ऐकून ते माझ्यावर संतापले की हे काय आहे, तू का आपल्या मुलीला नरकात ढकलत आहेस? मला कोणत्याही परिस्थितीत तिचे लग्न लावून द्यायचे नाही. नीतूच्या वडिलांचे हे बोलणे ऐकून मी खूप टेन्शनमध्ये आले होते, कारण मी त्या लोकांना मुलीला पाहण्यासाठी आमच्या घरी बोलवले होते. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला पाहण्यासाठी घरी पाहुणे आले. त्यावेळेस माझा नवरा घरीच होता. त्या लोकांचा व्यवहार चांगला होता. त्यांनी माझ्या मुलीला पाहिले. सोबत आलेल्या महिलेने माझ्या मुलीला मिठी मारली आणि म्हणाली की आता हीच आमच्या घरची सून होईल. माझा नवरा हडबडला आणि म्हणाला, आमची मुलगी आंधळी आहे आणि आम्हाला तिचे लग्न करायचे नाही, कारण लग्नानंतर मुलींवर बऱ्याच प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात आणि त्या जबाबदाऱ्या माझी मुलगी सांभाळू शकणार नाही. ते लोक म्हणाले की तुम्ही त्याची काळजी करू नका, हे सगळं काही तुम्ही आमच्यावर सोडा. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले होते तेव्हा सोबत बरीच फळे, मिठाई आणि गिफ्ट्स घेऊन आले होते. त्यांनी नीतूच्या हातावर शुभ कामाला सुरुवात म्हणून 15,000 रुपये देखील ठेवले होते. काही दिवसांनी ते पुन्हा आले तेव्हाही खूप सारे गिफ्ट्स आणि खायचे सामान आणले होते. हे सगळं पाहून मी आणि माझा नवरा आतल्या आत विरघळत चाललो होतो. त्या लोकांना खरोखर नीतू आवडत होती. सासू आणि तिचा नवरा दोघांचाही स्वभाव चांगला होता. ते खूप प्रेमाने नीतूसोबत बोलायचे. त्यांचा मुलगाही आम्हाला आवडला होता. मुलाचे आईवडील सुद्धा खूप तरुण आणि सुंदर दिसत होते. त्यांना त्यांचा मुलगा शोभतच नव्हता. मी तर या नात्याला तयार होते, पण माझ्या नवऱ्याने अजूनही मान्यता दिली नव्हती. त्यांनी या नात्याला मान्यता देण्यासाठी पूर्ण 2 महिने विचार करायला लावले होते. अखेर माझ्या मुलीचे लग्न ठरले आणि आम्ही लग्नाच्या तयारीला लागलो. माझी मुलगीही खूप खुश होती. तिने मुलाला तर पाहिले नव्हते, पण तिने मनातल्या मनात आपल्या होणाऱ्या नवऱ्याची छबी उतरवली होती. लग्नाची तारीख फिक्स करायला लागलो तर ती लोक त्यांच्या पद्धतीने रीतिरिवाजानुसार काम करत होते. ते लोक आम्हाला म्हणाले की आम्ही आमच्या पद्धतीने लग्न करणार आणि आमच्यात मुलीचे लग्न मुलाकडे आणून केले जाते. हे ऐकून आम्ही विचारात पडलो होतो की असं कसं होऊ शकतं. आपल्याकडे तर लग्न हे मुलीच्या गावीच होतं, पण आम्ही काही जास्त विचार केला नाही आणि त्याला मान्य केले. आम्ही खूप गरीब होतो. आमच्याकडे येण्या जाण्यासाठी मोठी गाडी नव्हती. लग्न हे सकाळी 11 वाजताच होते, म्हणून आम्ही नीतूला आणि तिच्या मावशीला आदल्या दिवशी त्या लोकांसोबत पाठवणार होतो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सामान सोबत घेऊन त्यांच्या घरी पोहोचणार होतो, कारण त्यांना नीतूचा भारीतला मेकअप करायचा होता. आम्हीही आदल्या दिवशी तिकडे गेलो असतो, पण आमच्याकडे हॉटेलमध्ये राहण्यासाठी इतके पैसे नव्हते आणि नीतूचाही भारीतला मेकअप आम्ही करू शकलो नसतो.
ठरवल्याप्रमाणे लग्नाच्या आदल्या दिवशी आमची नीतू आणि तिची मावशी त्यांच्यासोबत निघून गेली. आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सामान घेऊन जायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गाडी घेऊन सामान घेऊन आपल्या मुलीच्या इथे जाण्यास निघालो तर रस्त्यात एक भयंकर मोठा अपघात झाला होता आणि त्यामुळे रस्ता पूर्ण ब्लॉक झाला होता. आमचे जवळजवळ 2 तास असेच वाया गेले. मजबुरीने आम्हाला दुसऱ्या रस्त्याने जावं लागलं. त्या रस्त्याने आम्हाला 6 तास लागले होते. आम्ही खूप मुश्किलने मुलीच्या सासरी पोहोचलो होतो, पण जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला खूप मोठा धक्का बसला होता. कारण आमच्या मुलीचे लग्न झाले होते. ती नवरी बनून सोफ्यावर बसली होती. आजूबाजूला काही पाहुणे मंडळी जमा होते. माझ्या मुलीचा नवरा डाव्या बाजूला उभा होता आणि तिचे सासू सासरे तिच्यासोबत सोफ्यावर बसून फोटो काढत होते. आम्हाला पाहून ते लोक आमच्या जवळ आले आणि माफी मागू लागले आणि म्हणाले, तुम्हाला यायला खूपच उशीर झाला म्हणून आम्ही लग्न लावून घेतले, कारण पंडितजींना आणखीन दुसऱ्या ठिकाणी लग्नासाठी जायचे होते. नीतूची मावशीही म्हणाली, तुमची वाट पाहून त्यांनी लग्न उरकून घेतले. आमच्या मुलीचे लग्न झाले होते. आम्हाला दुसरं आणखी काय हवं होतं. आमच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला होता आणि आम्ही मुलांना आशीर्वाद देऊ लागलो होतो. ते घर एखाद्या महालापेक्षा कमी नव्हते. आम्ही खूप खुश होतो की आमची मुलगी इथे आता राज्य करणार होती. लग्न त्यांच्या रीतिरिवाजानुसार पार पडले होते. आम्ही तिथे 2 दिवस थांबलो आणि मग आपल्या मुलीला पुन्हा येतो असे सांगून परत घरी भरल्या मनाने आलो. आमच्या दोघांच्या खांद्यावरून जसं काही खूप मोठं ओझं उतरलं होतं. घरी आल्यानंतर आम्ही नेहमी मुलीची फोनवर चौकशी करून घ्यायचो. ती नेहमी म्हणायची की मी इथे खूप आनंदात आहे. इथे सगळेच लोक खूप चांगली आहेत. माझी खूप चांगली काळजी घेतात. कधीही कोणीही आजपर्यंत माझ्यासमोर मोठा आवाज करून देखील बोलले नाही आणि माझा नवराही खूप चांगला आहे. ते मला माझ्या वडिलांसारखे प्रेम देतात. मुलीच्या तोंडून हे ऐकून मला खूप आनंद व्हायचा. मग माझा नवरा त्यांच्या कामात व्यस्त झाला होता आणि मी सुद्धा घरातल्या कामात व्यस्त राहू लागले होते. असे बरेच दिवस निघून गेले. नीतूला मी घरी बोलवायचे तेव्हा ती सांगायची, आई, इथे यांचे भरपूर नातेवाईक भेटायला येतात आणि आम्हालाही लांब लांब नातेवाईकांच्या घरी जावे लागते, म्हणून आता येऊ शकत नाही. हे ऐकून मलाही मजबुरीने शांत बसावे लागत होते. पण बऱ्याच दिवसांपासून मला खूप विचित्र स्वप्न पडू लागली होती. जशी काय माझी मुलगी खूप रडत आहे, ती कोणत्या तरी अडचणींमध्ये अडकली आहे. तर कधी स्वप्नात तिला सापाने चावा घेतला आहे, तर कधी ती मोठ्या खड्ड्यातच पडली आहे आणि मी तिला वाचवू शकत नाही. एकदा तर हद्दच झाली. मी स्वतः माझ्या हाताने माझ्या मुलीला खड्ड्यात ढकलून दिले आहे असे मला स्वप्न पडत होती. मी खूप बेचैन झाले होते. त्या दिवशी मुलीला फोन केला तर मी तिला म्हणायचे की मला तुला भेटायचे आहे आणि तिला विचारायचे, तू खुश तर आहेस ना नीतू? तेव्हा ती मला हसून म्हणायची की आई, मी खूप आनंदात आहे. आनंद तर तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. माझी मुलगी म्हणायची की तुम्हाला इथे येण्याची काहीच आवश्यकता नाही. मी इथे खूप आनंदात आहे आणि मी स्वतः तुम्हाला एक दिवस भेटायला येणार आहे. फक्त यांना कामातून रजा मिळायला हवी. असे 4-5 महिने निघून गेले होते. पण ना नीतू भेटायला आली ना आम्हाला तिथे येऊ देत होती. आता मला माझ्या मुलीची जास्त आठवण येऊ लागली होती. मी माझी व्यथा माझ्या नवऱ्यासमोर मांडली तर तेही म्हणाले की आपण उद्या शहरात आपल्या मुलीला भेटण्यासाठी जाऊयात. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही खूप फळे आणि खायला घेऊन मुलीला भेटण्यासाठी गेलो. 5 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही मुलीच्या घरी पोहोचलो होतो. आम्ही दरवाजा वाजवला तर मुलीच्या सासऱ्यांनी दरवाजा उघडला. आम्ही समजत होतो की आम्हाला पाहून त्यांना आनंद होईल, पण त्यांचा चेहरा पांढरा फिकट पडला होता. ते घाबरलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. आम्ही घरात आत आलो तर आमची मुलगी तिच्या खोलीत बसून आराम करत होती. मुलीने आमच्या पावलांची चाहूल ऐकली तर पटकन उठून आम्हाला मिठी मारली आणि आनंदाने रडू लागली. मी सुद्धा माझ्या मुलीचे चुंबन घेऊन म्हणाले की तुझी खूप आठवण येत होती. यावेळेस नीतू आणि तिचे सासरे यांच्या व्यतिरिक्त घरात दुसरे कोणीही नव्हते. आम्ही काही वेळ तिथे बसलो आणि मी नीतूला तिच्याबद्दल विचारू लागले. ती खरंच खूप आनंदात दिसत होती. ते पाहून मनाला खूप आनंद झाला होता. नीतूचे सासरेही तिथेच खोलीत बसले होते.
आम्हाला बसून आता बराच वेळ झाला होता, म्हणून मी माझ्या मुलीला विचारले की तुझा नवरा कुठे आहे, अजूनही घरी नाही आले का? माझ्या प्रश्नावर माझी मुलगी म्हणाली, आई तू हे काय बोलत आहेस? माझा नवरा तर याच खोलीत बसला आहे, जो तुमच्यासोबत गप्पा मारत बसला आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण खोलीत तर नीतूचा सासरा बसला होता. मी नीतूला म्हणाले, काय बोलत आहेस बाळा? बाळा, तुझा नवरा तर इथे कुठेच दिसत नाहीये, हे तुझे सासरे आहेत. माझी मुलगी ताडकन उठली आणि म्हणाली, नाही आई, इथे तर दुसरे कोणीच राहत नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत या घरात राहते. लग्नानंतर सगळे पाहुणे ज्याच्या त्याच्या गावी निघून गेले. हे ऐकून माझा नवरा रागातच उठून उभा राहिला आणि मुलीच्या सासऱ्यांना म्हणाला की ही काय बोलत आहे? तुमचा मुलगा कुठे आहे? आम्ही दोघेही धक्क्यामध्ये होतो. आम्हाला काहीच कळत नव्हते की नक्की काय चाललं आहे. त्या माणसाचे वय साधारण 40 ते 45च्या आसपास असेल. तो आपला गळा साफ करत म्हणाला की तुमच्या मुलीचा नवरा मीच आहे. हे ऐकून तर आम्हाला खूप मोठा धक्का बसला होता. माझ्या नवऱ्याने पुढे जाऊन त्या माणसाची कॉलर पकडली आणि म्हणाला की तू हे काय बोलत आहेस? ही तर तुझी सून होती ना? तर तो म्हणाला की खरं तर मलाच लग्न करायचे होते. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमी नव्हती, पण माझे लग्न ठरतच नव्हते. मी माझ्या सर्व बहीण भावांची लग्न लावून दिली. ते सगळे दुसऱ्या शहरात जाऊन सेटल झाले, परंतु जेव्हा मी माझ्या स्वतःच्या लग्नाचा विचार केला तेव्हा मात्र माझ्यासोबत कोणीही लग्नाला तयार होत नव्हते, कारण माझे वय झाले होते. पण जेव्हा स्थळ जोडणाऱ्या एजंटने मला तुमच्या मुलीबद्दल सांगितले तेव्हा मी लग्नासाठी तयार झालो आणि नीतू खरंच मला मनापासून आवडली होती. मला माहिती होते की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून देणार नाही, म्हणूनच मी हा संपूर्ण प्लॅन तयार केला आणि लग्नाच्या दिवशीही मी तुमच्या येण्याआधीच लग्न लावून घेतले, जेणेकरून तुम्हाला समजायला नको की तुमच्या मुलीचे लग्न कोणासोबत झाले आहे. आणि मी नीतूच्या मावशीलाही ही बातमी न सांगण्यासाठी 2 लाख रुपये दिले होते. त्याचे हे बोलणे ऐकून आम्हा तिघांवरही आभाळ कोसळले होते. माझ्या नवऱ्याने रागाच्या भरात त्या व्यक्तीला मारायला सुरुवात केली. नीतू खूप रडत होती. आम्ही त्या क्षणी आमच्या मुलीला सोबत घेऊन घरी परत आलो होतो. त्यानंतर नीतूचा नवरा बऱ्याचदा आमच्या घरी येऊन माफी मागू लागला होता. तो नीतूला म्हणाला की नीतू तूच सांग, मी आजपर्यंत कधी तुझ्यावर रागवलं की तुझ्यावर मोठ्याने ओरडलो का? मी कधी तुझ्यावर हात उचलला का? तुला मी नेहमी तळ हाताच्या फोडासारखेच जपले आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. मी आजपर्यंत तुला कधीच जाणून दिले नाही की तू आंधळी आहेस. मी तुझे डोळे बनून तुला जग दाखवले. तेव्हा नीतू रडू लागली होती. नीतू ही मनापासून तिच्या नवऱ्यावर प्रेम करू लागली होती. नीतू म्हणाली, आई, हे खरंच आहे की मी ना तर यांचा चेहरा पाहिला ना यांचे शरीर. मी फक्त यांचा व्यवहार आणि माझ्याप्रती यांचे अफाट प्रेम पाहूनच त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. आम्ही जेव्हा पाहिले की आमची मुलगी नीतू त्या व्यक्तीसोबत खूप आनंदात आहे आणि तोही आमच्या मुलीची खूप काळजी घेतो, तेव्हा मजबुरीने आम्हाला आमच्या मुलीला त्या व्यक्तीसोबत पाठवावे लागले. कारण खरंच त्या व्यक्तीच्या प्रेमात कोणतीच कमी नव्हती. तो आमच्या मुलीला त्याच्या घराची आणि त्याच्या हृदयाची राणी बनवून ठेवू लागला होता. त्यानंतर माझ्या मुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे आयुष्य आनंदाने भरले होते. ती आपल्या नवऱ्यासोबत खूप खुश होती. मग आम्हाला ही दोघांना वेगळे करण्याचा किंवा त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताच अधिकार राहत नाही. त्यानंतर आम्हीही त्यांच्या आनंदातच आमचाही आनंद मानू लागलो. पण काहीही झाले तरी खोटं आणि धोका देऊन बनवलेल्या नात्याला विसरणे अशक्य आहे आणि कोणीही कोणासोबत असे करू नये असे मला वाटते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या लग्नाबद्दल काय वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा. फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.